नमस्कार, बीटे न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। मिरज मतदारसंघातील महाविकास आघाडीला आता प्रचारात 10 हत्तीचे बळ येणार असे चित्र दिसत आहे। भाजपमधून काँग्रेस पक्षात गेलेले मोहन वनखंडे सर यांना जरी उमेदवारी मिळाली नसली तरी महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाल्याने वनखंडे सर यांना न्याय मिळाला असल्याचे बोलले जात आहे। तसेच मिरज मतदारसंघात ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे आघाडी धर्म म्हणून मोहन वनखंडे सर हे सर्व ताकदीनिशी जी स्वतःला ताकद वापरणार होते तीच ताकद आता तानाजी सातपुते यांच्या मागे लावून प्रचारासाठी बाहेर पडून मिरज मतदारसंघात आघाडीचे उमेदवार निवडून आणणार असे स्पष्ट केले। माझी कालच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रदेशाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रदेशाचे प्रभारी माननीय रमेशजी चेनीतला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी प्रदेश उपाध्यक्ष निवड झाली। ही निवड करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब, सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी नुकताच कोल्हापूरमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांच्या या प्रवेशानंतर विधानसभा लढवायची ठरलेली होती। परंतु मिरज विधानसभा हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडे उमेदवारी गेली आणि मला पक्षाने आदेश दिला आपण थांबावं लागतंय। त्याच वेळी मी सांगितलं होतं की मी थांबेल आणि पूर्ण ताकदीनं पक्षाचं काम, पक्षाचे विचार तळागाळातल्या जनतेकडून पोहोचवण्याचं काम करेन। त्याच्यावर विश्वास ठेवून नेते मंडळी माझ्यावरती ही मोठी जबाबदारी महाराष्ट्राची दिली आहे। त्यामुळे मनापासून प्रदेश कमिटीचे सर्वच महाराष्ट्रातले पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतोय। आता तर वातावरण विधानसभेची इलेक्शन चालू आहे आणि या विधानसभेच्यामध्ये काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि सोबत असणारे राष्ट्रवादी आणि सगळे मित्रपक्षाचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा उमेदवार दिल्यानंतर मी त्या प्रचार शुभारंभादिवशी सांगितलं की मी ताकदीनं, पूर्ण ताकदीनं, जेवढी ताकद मी माझी स्वतःसाठी वापरणार होतो त्या ताकदीनं मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना मदत करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मी आजपासूनच ग्रामीण भागाचा आणि शहरातल्याही भागांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि दौरे घेऊन मी जास्तीत जास्त मताधिक्यानं तानाजी सातपुते निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी जोमाने कामाला लागून महाविकास आघाडीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल या पद्धतीने काम करावं अशी विनंती करतोय।